जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि खटले माझा Hare
Bhakti
Thank you.
एकदा जोरदार टाळ्या बरं सगळे टाळ जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा विठ्ठल विठ्ठल भगवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा पांडुरंग करू देवा तुझी गणेशु सकलर्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो बधा जोजे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दुर्गारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शरण शरण हनुमंता जाणे भक्तीचा जिव्हार तोची दैवाचा पुतळा अनिक नये माझ्या मना हो पंडित शहाणा। प्रस्तुत प्राप्त कीर्तनमुखी सेवेकरता निवडलेला अभंग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सारावत प्रमाणे चालत आलेला श्री गुरुवर्य हवप ब्रह्मचैतन्य अण्णा महाराज रेवडीकर व हवप शामराव बापू शेंडगे यांच्या कृपाशीर्वादानं श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा स्थळ मुक्काम मनगर मुक्काम पोस्ट गोवे तालुका जिल्हा सातारा वर्ष 45 सुंदर असा हा सामुदायिक पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधला आजचा हा 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरी ताईचे वडील काकांच्या माध्यमातून खरं तर मला ही सेवा मिळाली। साळुंके काका असतील त्यांच्याबरोबर या कमिटी मंडळामध्ये कार्यरत असणारे सर्व कार्यकारी मेंबर बरं एकाचा नामोल्लेख करणं खरं चुकीचं आहे कारण कीर्तनकार जरी निवडायचे असले तर सगळ्याचा विचार हा घ्यावा लागतो आणि तो सर्वांच्या विचाराच्या मतीनं आणि काकांच्या पुढाकाराने मला या गावामध्ये पहिल्यांदा येण्याचा योग आला आणि पहिली वेळ म्हणजे माझी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीमुळे खरं आज आम्ही इथं पोहोचलो असं म्हणायला हरकत नाही। या भागामध्ये मालगाव असेल गोव्या असेल लिंब असेल बरेच कार्यक्रम होत असतात। आमचे मालगावचे सुद्धा महाराज मंडळी इथं बसलेले सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहेच। पाहिल्यानंतर समाधान वाटतं आनंद वाटतं आपली माणसं समोर असतील साथीला असतील तर एक वेगळा आनंद असतो। त्यामुळं आजचं कीर्तन हे कुणी वेगळे कुठले बाहेरून आलेले कीर्तन करण्यात बरं का सातारा जिल्ह्यातले एक महिला कीर्तनकार म्हणून तुम्ही माझं नाव निवडलं यातच माझा मोठेपणा आहे कारण संपूर्ण आपल्याला पारायण सोहळ्यात पुरुष मंडळींची कीर्तन आहेत आणि बरेच चांगले कीर्तनकार आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत अगदी नामोल्लेख करण्यासारखे कीर्तनकार मंडळी आहेत पण त्यातनं माझं एक नाव इथं तुम्ही निवडावं आणि त्या योगायोगाने इथं कीर्तन करण्याचा योग यावा मी स्वतःला धन्य समजते आणि माझ्या सातारा जिल्ह्यातलं एक नामवंत गाव आणि कौतुक करण्यासारखं गाव एवढा सुंदर समाजासमोर बसलाय त्यात आमचा महिला वर्ग एवढ्या संख्येने एका महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या सुंदर असा हा महिला वर्ग आहे आपला आज महिला कीर्तनकार म्हणून इथं बसले
वा, मग तर डबल टाळ्या झाल्या पाहिजे. तो सगळे टाळकरी एवढे सुंदर आहेत, आमच्या महिला वर्ग टाळाला उभ्या आहेत, एवढे सुंदर असे इतके टाळकरी उभे आहेत. क्वचितच ठिकाणी एवढे टाळकरी बघायला मिळतात बरं का, कारण महाराष्ट्रभर कीर्तन करण्याचा योग येतो, परंतु असं चित्र क्वचित ठिकाणी बघायला मिळत असतं. आणि आता टाळकरी सुद्धा कीर्तन करायलाच न्यावे लागतात, अशी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये बघायला मिळते. खूप खूप कौतुक, खूप खूप सुंदर असं हे वातावरण आहे. सुंदर अशी गायनाची साथ देण्याकरता आमच्या धुळ्याचं वैभव म्हणण्यापेक्षा आमच्या सातारा जिल्ह्याचं वैभव म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण आपल्या साताऱ्यात मला वाटतं त्यांच्या गावापेक्षा ते आपल्याच गावाकडे जास्त असतात. बघेल तेव्हा नवनाथ महाराज, मुक्काम पोस्ट लिंबोवे, मनकर, नाहीतर शिवथर, नाहीतर सातारा जिल्हा, इकडे तिकडे असतात, परंतु कीर्तनाच्या निमित्तानं गाठभेट होत असते. महाराजांच्याही चरणाचं मी दर्शन घेते. सुंदर असं गायन आहे, त्यांना सुंदर साथ देण्याकरता हबप मनोहर महाराज चितळीकर तेही सुंदर गायन करतात. खटाव मायनीला आमचा भाग नाही, आमच्या खटावच्या पुढे थोडं मायनी आहे, त्यामुळे आम्ही जरा आसपासचीच लोक आहोत. असो त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. संतोष महाराज असतील, गोजेगावकर महाराज असतील, राजेंद्र महाराज असतील, दत्तात्रय महाराज असतील, पवार महाराज, डोंगरे महाराज, आता सगळ्याचा नामोल्लेख करायला खरं वेळ नाही, कारण अख्खी हॅडवेळ सगळ्या नावाने भरलेली बरं का, त्यामुळं नावं घेत कुणाकुणाची बसू. सुंदर असे आमचे मृदंगाचार्य रामेश्वर महाराज बीड तेही आज इथं उपस्थित आहेत. एका जोरदार टाळ्या महाराजांसाठी बरं का, आणि एवढे लांबून सेवे करतात हे खरं आपलं प्रेम आहे. आणि तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. आमचे जोनी चोपदार महाराज, आमच्या चोपदार महाराजांचं काम सुद्धा एवढं सुंदर आहे बघा. कीर्तनकार बारकी असले म्हणून काय झालं, पुढं चोपदार जोरदार, मागं चोपदार जोरदार, आणि कीर्तनकार मात्र मध्ये सेफ आले बरं का आतमध्ये. परंतु दोघांची सेवा सुंदर विनेकरी आमच्या आजी असतील, त्यांच्या चरणाचे दर्शन घेते. माझ्या सोबत आलेल्या दिव्याताई असेल, श्री छासे, माझे बंधू जे मला इथे घेऊन आले, आमचे निलेश दादा असतील, हार्मोनियमवादक बाबा असतील, आणि तुम्ही सर्व महिला वर्ग बरं का. आता सगळ्याचं नाव माहित नाही, परंतु त्यात माझ्या आईसारख्या, आजीसारख्या, बहिणीसारख्या सगळा वर्ग समोर, आमच्या चंद्रभागा ताई सुद्धा इथं समोर बसलेल्या आहेत. सुंदर असं उत्तम कीर्तन आणि ज्ञानवंत ज्ञानी गुणीजन मंडळी समोर आहेत बरं का. त्यामुळे कीर्तन करत असताना आज खरं मजा येणार का, कारण पांडुरंग परमात्म्याचा नामोल्लेख करत असताना महाराज आनंद त्यालाच येतो जो खरा देवाचा भक्त असतो. म्हणून जो भक्त असतो ना, तो फक्त देवाच्या नामाचं नामस्मरण करण्याकरता इथे येऊन बसलेला असतो. आता माझ्याकडे लक्ष द्या बरं का महाराज. आता तुमच्या लाईनीत कीर्तनकार आले, जरा तुम्ही आज कामालाच लावलं, तर लाईट खाली उभा केलं, इकडे वळवळ तिकडे वळवळ, त्यामुळे ते चालू झालं म्हणून जरा कीर्तनकार पाठीमागे आले. थोडे समजून घ्या, त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्या. हात केलं की थोडासा थांबा बरं. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असं डेकोरेशन आहे, सुंदर असा नवरात्री उत्सव चालू आहे बरं का. त्यामुळं आपल्या सर्वांना घेत आहे, सगळीकडे अशी आज हिरवळ हिरवळ दिसते हो म्हणतात सुद्धा. असं वाटते कुठल्या तरी बागेत येऊन बसल्यासारखं, सगळी हिरवी फुलं हिरवी फुलं. महाराज मला येताना बोलले, महाराज हिरव्या कलरवर तुम्ही कीर्तन करणार का पांढऱ्या कलरवर करणार? म्हणलं आम्ही पांढऱ्या कलरवरच येणार. असं खूप खूप शुभेच्छा. नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा शुभेच्छेचा दिवस नसून महाराज आज ईश्वराची भक्ती करत असताना ती आदी माया जगदंबा शक्ती असो, अन्यथा माझा पांडुरंग परमात्मा असो, शेवटी भक्ती ती भक्ती असते, देव तो देव असतो, नामस्मरण ते नामस्मरण असतं, सेवा ती सेवा असते. आणि मायोपो याचा उदोहोदो करण्याकरता तुम्हा मला भक्त बनणं अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल अशाच भक्तीचा महिमा व्यक्त करणाऱ्या आजचं हे 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प. अभंग जर बारकाईने ऐकला तर अभंग अतिशय साधा, सोपा, सरळ, म्हणजे तुकोपर्यंत हृदयाचा गाभा म्हणायला हरकत नाही. महाराज भक्त कसा असावा, भक्ताचा भाव कसा असावा, चित्त कसं असावं. महाराज आम्ही आज नवरात्रीमध्ये या 5व्या दिवसाची माळ आहे आजची, ठीक आहे ना. मग आम्ही सगळे देवी भक्त आहोत. या 9 दिवसामध्ये आम्ही आईची जगदंबेची सेवा करतोय महाराज, परंतु खरी आईची सेवा काय आहे हे तरी आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून भक्ती करत असताना भक्ताचा भाव बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुकोबराच्या अभंगामध्ये सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि ज्याचा भाव आणि ज्याचं चित्त मायबापो, ज्याचं नामस्मरणा प्रित्यर्थ परमार्थ प्रित्यर्थ मायबापो जिव्हाळा उत्पन्न व्हावा, त्या चित्तामध्ये फक्त देवस्मरण व्हावा. अहो असे क्वचित आणि दैवाचेच पुतळे आम्हाला बघायला मिळतात. अजून काय सांगत तुकोबाराय सांगतात, अनेक नये माझ्या मना
हो का पंडित शहाणा. अजून आम्हाला काही येतच नाही, आम्ही शहाणे पंडित नाही आहोत. मग शहाण्या पंडिताची लक्षणं काय असतात असे जर आम्ही कुणीतरी महान आहोत असे समजणाऱ्या भक्ताची मायबाप लक्षण सुद्धा तुकोबराय या अभंगामध्ये सांगून जातात. तुकोबराय म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. नामस्मरण रूपी भक्तीमध्ये दंगून गेलेल्या भक्ताचे दास आम्ही व्हायला तयार असतो सर, मी सांगत नाही तुकोबराय सांगतात. म्हणून जे नवविधा भक्तीची मायबाप जाणीव करून घेणारे भक्त असतील ना त्यांनी महाराज आता वेगळं काही करायची गरज नाही. तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध. त्यामुळे शुद्ध भक्ताची जाणीव करून घेण्याकरता ओळख न करता आम्हाला नव भक्तीला जाणून घेणं गरजेचं आहे. हे तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगून जातात. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहुनिवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भक्तीपर प्रकरणाचा महिमा सांगून जाणारा भक्ती कशी असावी, नामस्मरण कसं असावं, भक्त कसा असावा याचं सुंदर वर्णन करून देणारा हा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. महाराज आम्ही भक्ती करतो ना, आम्ही भक्ती करतो. तुकोबराय सांगतात महाराज भक्तीशिवाय देव सुद्धा प्राप्ती होऊ शकत नाही हो. म्हणून म्हटलं जातं भक्ती ही सुळावरची पोळी आहे. भक्ती करणं तरी इतकं सोपं आहे का महाराज? आज कीर्तनात इथे येऊन बसणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. त्याला श्रवण भक्ती म्हणावं. आम्ही कीर्तन करतोय याला कीर्तन भक्ती म्हणावं. मायबाप श्रवण कीर्तन हे ज्यावेळी एका जागी येतं त्यावेळेस ती मायबाप भक्ती होत असते. परंतु ती भक्ती करण्याकरता सुद्धा आम्हाला घर सोडावं लागलं. मायबाप 4 पावलं चालून आम्हाला मंदिरात येऊन बसावं लागलं. त्यावेळेस महाराज आमची ही भक्ती घडून आली. परंतु जर आम्ही घर सोडलं नसतं तरी भक्ती आमच्याकडून झालीच नसती. म्हणून तुकोबराय सांगतात भक्ती करत असताना मायबाप भक्ताचं हृदय हे तळमळीचं असलं पाहिजे. नाही मला जायचंय, मला देवाचं गोड चिंतन ऐकायचंय आणि सुंदर देवाच्या चिंतनामध्ये मायबाप तल्लीन होऊन जायचंय. अशा भक्ताचं वर्णन आज आपल्याला कीर्तनामध्ये श्रवण करायचंय. म्हणून देवाचं नामस्मरण कसं आहे मायबाप? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे महाराज. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे देवाचं नामस्मरण चालू झालं. देवांना एक प्रश्न विचारावा, देवा अनेक भक्त तुझ्या जवळ येतात. रुक्मिणी मातेने विचारायला प्रश्न, नवरात्री चालू आहे ना महाराज, आज आम्हाला देवी आदिमाया शक्तीचा सुद्धा विचार करावा लागेल. देवापेक्षा आदिमाया शक्ती मोठी का देव मोठे महाराज? वनगर आदिमाया शक्ती बरोबर ना, म्हणावंच लागेल आदिमाया शक्ती. आज तुम्ही मोठे नाही म्हणायचं, ठीक आहे ना महाराज? आदिमाया
माया शक्ती ज्यावेळेस मायबाप टोकाला पेटते त्यावेळेस काय अवस्था होते सर्वांना घ्या ते महाराज. अहो स्वतःच्या पोटचा मुलगा आईने सांगावं बाळा माझी स्नान पूजा होईपर्यंत आतमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. सांगितलं ना शेवटी तो मुलगा कोणाचा आधी माया शक्तीचा. मायबाप मुलगा दारामध्ये उभा राहावा. अचानक समोरून वडील यावेत. मला आधी मायेला भेटायचे. प्रसंग सर्वांना घ्या ते महाराज. मुलगा म्हणे नाही हो तुम्ही कुणीही असा. अहो नाव सांगितलं मी कोण आहे मी तुझा कोण लागतो आधी माया शक्ती माझी कोण आहे सगळी ओळख सांगितली. परंतु महाराज मुलानं मात्र ऐकलं नाही. परिणाम असा झाला आईला दिलेलं वचन होतं. वचन म्हणजे वचन आणि आमच्या गणपती बाप्पाने जर एखाद्याला वचन दिलं तर ते महाराज पूर्णत्वाला नेल्याशिवाय ते राहत नाही. वचन दिलेलं होतं. मायबाप वडिलांना क्रोध अनावर झाला. दोघांचं युद्ध चालू झालं. सर्वांना ज्ञात आहे या मुलाच्या आणि वडिलांच्या युद्धामध्ये कुणाचा पराभव झाला बनगरकर कुणाचा वडिलांचा पराभव झाला. युद्ध चालू झालं. वडिलांनी त्रिशूळ मारला. ह्यातल्या कोणाला मारला ना कोणाला मारला हा आता जागेवर आले. गणपती बाप्पांना त्रिशूळ मारला आणि मायबाप उजवा हात तुटून खाली पडला. पडला का काय पडलं शीर पडलं. मायबाप मुलगा खाली पडला. आईला बाहेर यावं माझं बाळ कुठे. आईला दिसलं की माझा मुलगा आता राहिलेला नाही. शीर एका बाजूला धड एका बाजूला. मायबाप आधी माया शक्ती होती ती राग मनाला गेला. काही झालं तरी माझा मुलगा मला परत हवाय. मी आधी माया शक्ती सांगते बरं का. इथं सगळ्या त्याच आहेत. आज 9 दिवस आपला मानपानच आहे. फक्त लाल साडी हिरवी साडी पांढरी साडी पिवळी साडी नुसत्या साड्या म्हणजे नवरात्री नव्हे महाराज. ठीक आहे ना. आमच्याकडे ती तत्व आली पाहिजेत. आधी माया शक्तीने सांगितलं नाही काही झालं तरी माझा मुलगा परत पाहिजे. शंकर देवाने सांगितलं आता ते शक्य नाही. परंतु मायबाप जगदंबेने उत्तर द्यावं की अरे सृष्टीच्या निर्मिती करता आणि सृष्टीचं चलन व्यवस्थित होण्याकरता माझा मुलगा मारला गेला ना. अरे जर ही सृष्टीच राहिली नाही तर मायबाप कुणासाठी आता काय करणार. आधी मायेचा राग पणाला पेटला आणि महाराज जगदंबेनं रूप धारण केलं. माझ्या पार्वती मातेनं चंडिका दुर्गा कालिका अनेक नवरूपांची मायबाप निर्मिती व्हावे त्यावेळेस महाराज या नवरात्रीच्या नवदेवींचा या पार्वतीमधून मायबाप उत्पत्ती व्हावी. आणि याच उत्पत्तीमधील आजचा हा 5वा दिवस आणि आजच्या 5व्या दिवसाची आमची माता जी स्कंद माता या स्कंद मातेला मायबाप कार्तिकेयांची आई म्हणून संबोधलं जातं. ती सुंदर पांढऱ्या साडीमध्ये आम्हाला दिसून येते. आणि मायबाप प्रेम काय असावं वात्सल्य काय असावं हे आमच्या स्कंद मातेला पाहिल्यानंतर आमची पार्वती माता आमच्या समोर दिसून येते. विठ्ठल विठ्ठल जगदंबेनं रूप धारण केलं आणि सांगितलं नाही माझा मुलगा मला परत हवाय. परिणाम असा झाला देवांना सुद्धा नंतर घ्यावं लागलं. मायबाप सांगावं लागलं उत्तर दिशेला जावा. तिथं जे काही कुणाचंही शीर मिळेल प्राण्याचा असो मनुष्याचा असो ते स्वइच्छेनं देणारा तो असावा आणि ते मुख घेऊन या. मायबाप तिथं आम्हाला गजानन हे शीर मिळालं. तिचं नाव गजानन पडलं. हातीचं मुख आणण्यात आलं. ते गणपतीला बसवण्यात आलं आणि महाराज त्या दिवसापासून त्यांचं नाव गजानन हे पडलं. याला एकच कारण माझी आदिमाया शक्ती. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की जोपर्यंत आमची जगदंबा सुंदर आहे जोपर्यंत आमच्या घरातली लक्ष्मी प्रसन्न आहे जोपर्यंत आमच्या घरातली लक्ष्मी खुश आहे ना तोपर्यंत घर सुद्धा आनंदात सुरळीत चालणार. पण ज्या दिवशी महाराज आमची लक्ष्मी नाराज होते त्यावेळी घरात सुद्धा नाराजी व्यक्ती होते. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की लक्ष्मी देवी अशी आहे ना की महाराज आम्ही तिला पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो जोगबा मागे ना
अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कडवया धारली अनभक्त लागी तुपावशी निर्वाणी आईचा भोगवा मागिल आईचा भोगवा मागिल माझ्या आईचं दर्शन गेलं गेलं की पहिला असा हात दिसतो माहिती ना, आशीर्वादात असतो, अस्त्र हातात असतात. आमचे हात सुद्धा दिसले पाहिजे ना. चला करा बरं असे हात, सगळ्यांनी आशीर्वाद द्या मला, चांगली मोठी हो बाया आणि परत परत ये बनवेमध्ये अंगापिंडानं पण पहिल्यांदा मोठी हो आणि मग हळूहळू होईल सगळं परत. हा तेवढा आशीर्वाद द्या. चला प्रेमाने आता जोरात बोला. झोक बाबा गेला आईचा झोक बाबा गेला खरं बघा नवरात्री असल्यासारखं वाटायला लागलं. नाही तर नुसते दांडिया 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 तिकडे डीजे लावायचे, सगळ्यांनी आपले इकडं हाण टिपरे तिकडं हाण टिपरे, खेळायला येऊ दे नाही येऊ दे आपलं खेळत बसायचं. ठीक आहे ना, ती झाली आमची नवरात्री. मला तो पण आनंद आम्हाला घ्यायचा आहे. महाराज रोज साडी बदलली म्हणजे आमची नवरात्री होत नाही. आम्ही पायातली चप्पल पाहिली महाराज, बिना चप्पलचे 9 दिवस चाललो म्हणजे आमची नवरात्री होत नाही. मी तुमच्या श्रद्धेला हात लावत नाही महाराज, पण माझ्या जगदंबेला देवाला जे आवडतं ना ते आपल्याकडे यावं. 9 दिवस तुमच्याकडून माईबाप देवीची भक्ती व्हावी. आमच्या अशा काय काय देवी आहेत महाराज. नवरात्रीत काय सांगावं, अन्नाचा नव्हे पाण्याचा कण सुद्धा एक घोट सुद्धा न पिणाऱ्या सुद्धा देव्या माझ्या समोर बसलेल्या आहेत. इतकी कडक भक्ती आहे. किती दिवस पुन्हा वर्षात माईबाप देवाऱ्याकडे जाती का नाही हे सुद्धा मला माहिती. देवाऱ्यातल्या त्या देवांची पूजा होती का नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. कारण आमच्या देवीची 4-4 दिवस आंघोळीचा पत्ता नसतो. मी बनगळ मधलं सांगतच नाही मुळी. ठीक आहे ना महाराज. आमची भक्ती कायमस्वरूपी असावी. देवाला आवडते ना अशी नामस्मरण रूपी भक्ती असावी. देवाला आवडतं नाम, देवाला आवडतं भक्ती. मायबाप देवाला आवडतं शुद्ध अंतकरण. मी अशुद्ध अंतकरणासाठी आम्ही रात्रंदिवस मायबाप तिचा जप केला पाहिजे. एखादी स्त्री असेल नाही तिला मायबाप रोजची साडी मिळाली असेल ती साडी नेसा. तुमचा भाव त्या आधी माया जगदंबेजवळ असू द्या. मायबाप नाही तुमच्या घरी उदबत्ती नसू द्या. मायबाप नसेल तर मनाने निरंजनाने ओवाळा. ती भक्ती तिच्याजवळ पोहोचते महाराज. आणि घरातून जरी नमस्कार केला तरी तो तुझ्याजवळ जाऊ शकतो आणि जातोच. आज ती मूर्तीच्या रूपामध्ये आमच्याकडे येते खरं, परंतु तुम्ही हे विसरू नका ती साक्षात जगदंबेच्या रूपात तुमच्या आमच्यामध्ये आहे. आपल्या स्वतत्वाला ओळखायला शिका आणि महाराज तिला नमस्कार करायला शिका. जेव्हा आम्हाला कळेल की फक्त वर्षातनं 9 दिवस येणारी देवी म्हणजे आमची नवरात्री नाही नाही महाराज, आपल्यातल्या दुर्गेला ओळखा, आपल्यातल्या चंडिकेला ओळखा, आपल्यातल्या मायबाप लक्ष्मीला ओळखा. ज्यावेळी तुमच्या आणि तिची ओळख होईल ना त्यावेळी तुम्हाला बाहेर कुठे नमस्कार करण्याची सुद्धा गरज वाटणार नाही. हे मी सांगत नाही, हे माझ्या तुकोबऱ्यांचं वाक्य आहे. आणि ज्यावेळी हा भाव मायबाप निर्माण होतो ना, हा भाव कधी निर्माण होतो ज्यावेळी भक्ताचं चित्त शुद्ध झालेलं असतं. कारण शुद्ध चित्ताशिवाय महाराज आम्हाला कोणतंही रूप शुद्ध दिसत नाहीच महाराज, मुळीच नाही. सुंदर पांढरा ड्रेस घातलेला आहे. आज सुंदर ज्ञानेश्वरीच्या घरी पनीरची भाजी, सुंदर अशी बासुंदी, चपाती, जेवण सुंदर होतं महाराज. लिंबू पिळायला गेले, अंगावरती पांढरा ड्रेस होता. लिंबू पनीर मध्ये पनीराचा मायबाप होतो, तेलाचा सगळा कड पांढऱ्या ड्रेस वरती. बघू नका ड्रेस कड बर का. मी हे काय सांगितलं, स्वच्छ शुद्ध
मायबापू ज्यावेळी या शुद्ध अंतकरणामध्ये आरशात पाहिलं की सुंदर दृश्य आम्हाला त्याच वेळी दिसतं ज्यावेळी आरसा स्वच्छ असतो, परंतु त्या आरशावरती ज्यावेळी धूळ असते ना महाराज, तेव्हा आमचा चेहरा सुद्धा आम्हाला स्पष्ट दिसत नाही. तसंच महाराज ज्यावेळी आमचं चित्त शुद्ध असेल त्यावेळी आमचा देव सुद्धा आम्हाला शुद्ध रूपात दिसतो, परंतु या चित्तामध्ये ज्यावेळी काम विकार वासना अनेक विकारांनी त्यावेळी मागापो धूळ साचलेली असते त्यावेळी आमचा देव सुद्धा आम्हाला कळणार नाही. म्हणून म्हणजे तुकोबारे सांगतात, अरे भक्त त्याला म्हणावं ज्याची भक्ती आणि प्रेम त्याचा जिव्हाळा हा देवाला सुद्धा आवडतो. अभंगाचा प्रथम चरण. जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, भक्ती महाराज जिव्हाळ्याची असावी, भक्ती प्रेमाची असावी. महाराज दान करताना तर ते दान प्रेमाचं असावं, हृदयापासूनच असावं. अन्यथा दान केलं का मी 4 वेळा जर उकरून काढणार असेल. आज आपण 151 ची पावती केली बरं का. कितीची? 151 ची. आठवडाभर आमची 30 पिपाने चालू असते. महाराज काय केलंय आम्ही? दान केलं ना महाराज. मायबापो दान त्यानं करावा रे ज्याला पुन्हा मागचा पुढचा कशाचा विचार नाही यायला पाहिजे. त्या दानाचं श्रेष्ठत्व आहे महाराज. महाभारतामध्ये आम्हाला कर्ण हे एक पात्र असं बघायला मिळतं महाराज. असं बघायला मिळतं, अरे सुंदर असं एक कवच होतं, परंतु इंद्रदेवाने रूप बदलून यावं आणि दान मागावं. काय? कर्णाचं वध करायचं असेल तर पहिले कर्णकुंडली आणि कवच मात्र काढून घेतलं पाहिजे, त्याशिवाय कर्ण हा जाऊ शकत नाही. परिणाम असा झाला की दुसरं काही नको, मला कर्णकुंडल पाहिजेत, कवच हवंय. महाराज मागचा पुढचा विचार त्यांनी केला नाही. कर्णाने असा हात लावून महाराज ते कवच काढून दिलं. सगळ्यांना घ्या ते दान असं असावं, मागचा पुढचा विचार नाही. आम्ही महाराज वाटीवर साखर दिली तर 4 दिवस लक्षात राहतं. पुढची बिचारे आले, काल आईनं वाटीवर साखर नेली तेवढी सांगा ना आनंद्या म्हणून. जोपर्यंत साखर माघारी मिळत नाही तोपर्यंत आम्ही नाही गोष्टी विसरत. महाराज शिकले ना, एखादा ड्रेस एखाद्याला दिला तर महाराज आम्ही 4 वेळा सांगतो आपण एक ड्रेस दिला बरं का. हे मी का सांगते? केलेल्या दानाची पुन्हा आपल्याकडे विचारशैली येता कामाची नाही. एकदा दान केलं ना तर केलं महाराज. असं का सांगते? कारण नामस्मरण आणि भक्तीमध्ये परमार्थामध्ये आम्हाला हेच दान खूप महत्वाचं आहे. आम्ही नामस्मरण करतोय, रात्रंदिवस भजन करतोय, परंतु त्या भजनाचा मीपणा मात्र आमच्याकडं आहे महाराज. आम्ही तो विसरू शकत नाही. का? कारण आम्ही भजन करता करता म्हणतोय तेव्हा मी तुझा तू माझा. नाम कोण घेत? आम्ही. कुणाचं घेत?
घेत देवाचं घेतो. पुन्हा पुन्हा सांगतो, देवालाच प्रार्थना करतो महाराज. काय? अखंड तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहावं. हरी तुझे नाम गाईन अखंड, या बिन पाखंडने काही. मागणं आमचं देवाला मागावं, परंतु घेतलेल्या नामाचा मीपणा मात्र आमच्याकडून जात नाही. म्हणून तो कोबराय सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया भाविकासे. का महाराज? हे भक्ताचं साधकाचं लक्षण आहे आणि हे आमच्याकडे असलं पाहिजे. रुग्णान स्त्रीला जर आपल्या सौंदर्याचा अहंकार आला तर महाराज ती तिथं झिरू होत असते. सुंदर गायकाला आपल्या गायकीचा गळ्याचा जर अहंकार आला तर महाराज ती गायकी ही तिथं शून्य होत असते. का? कारण साधकाकडे नम्रता आणि लीनता ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. ज्यावेळी नम्रता मायबापू लीनता, इथं कुणी नम्रता नाही ना, नाहीतर ती म्हणेल बाई चांगला माझा नाव लेख लावलाय. ह्या त्या नम्रतेचा विषय मायबापू कला गुणातल्या नम्रतेचा विषय येतो. लीनता असेल, नम्रता असेल तर मायबापू सर्व विद्या आणि कला आम्हाला शोभून दिसतात. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, आमच्याकडे लीनता असेल, नम्रता असेल तर महाराज ही भक्ती सुद्धा आम्हाला साथ देत असते. विचार करा ना. आणि भक्ती टोकाला पोहोचवायची असेल तर आम्हाला भक्तीबद्दल प्रेम उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा महाराज शेवटची एक गोष्ट सांगून जाते, परमार्थ करायचा असेल तरीही प्रेम गरजेचं आहे. आणि महाराज सुंदर जीवन जगायचं असलं तरी सुद्धा एक शुद्ध भावाने प्रेमच गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यात माझा एकही पदरचा शब्द नाही. मनस तो कोबराय सांगतात, आम्हाला ज्ञान पाहिजे ना, परंतु ज्ञानाचा अहंकार नको असेल तर ज्ञानाबरोबर आम्हाला भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. ज्यावेळी हा भाव आमच्याकडे येतो ना महाराज, त्यावेळी आमचं चित्त शुद्ध होत असतं. आम्ही देवाला सुद्धा माझं म्हणायला लागतो. का? कारण भक्ती जर नसेल ना तर महाराज आम्ही देवाला आम्ही आमचं कसं म्हणेल. नुसतं ज्ञानी बनत गेला तर महाराज त्या ज्ञानाचा, त्या विद्येचा, पांडित्याचा आमच्याकडे अहंकार निर्माण होत असतो. म्हणून महाराज हे पांडित्य सुद्धा आमचं नाही, करणारा करविता कोणी वेगळा आहे हा भाव त्याच वेळी येऊ शकतो ज्यावेळी आमची नामस्मरण रूपी भक्ती वाढत जाते महाराज. ठीक आहे ना. महाभारतामध्ये अजून एक गोड प्रसंग येतो. कौरव आणि पांडव माईबापी लहान मुलं असतात, सुंदर असे एकत्र जेवायला बसवलं जातं. बारकाईने विचार करा, अहंकार कुठं अडवा येतो. कौरवांना शेवटी अहंकार आहेच आहे. का? कारण आम्ही आता इथले राजे आहोत, हे शेवटी वनातून आलेले आहेत, यांचा इथं काय अधिकार आहे. मायबाप कौरवांनी पांडवांना उद्भवलं. आता परिणाम असा झाला, ही सगळी मंडळी समोरासमोर अशी जेवायला बसवली. लहान मुलं होती
परंतु तरी सुद्धा मीपणा आणि अहंकार मात्र कौरवांकडे जास्त प्रमाणात आम्हाला बघायला मिळत होता. ते 5 पांडव बिचारे छानरित्या त्यांच्यात एकत्रित येण्याचा प्रयत्न करत होते, मोठ्या दादाला नमस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. आता मात्र असं झालं, भीष्म पितामह तिथंच समोर होते. त्यांनी एक अट्ट घातली, ही तुमची परीक्षाच एक प्रकारे, ठीक आहे ना. एक तुम्हाला करावं लागेल की जेवणाची ताटं सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहेत. अट्ट फक्त एक राहील की जेवताना कुणीही आपला हात कोपरामध्ये न वाकवता जेवण करायचं नाही. वणग जागाय का? हा, अट्ट काय होती? जेवण तर सगळ्यांनी करायचं, ताट तर सगळ्यांनी संपवायचं, परंतु जेवण करताना हात मात्र कोपरात वाकवायचा नाही. बघा बरं, जेवले का सगळे? हात वाकवल्याशिवाय महाराज तोंडाकडे हात जाणार कसा? नाही जाऊ शकत ना महाराज. परंतु हे त्यांना समजलं नाही. सगळ्यांनी प्रयत्न केला, एक असं टाकतोय, असं करतोय, तोंडापर्यंत घास मात्र जात नव्हता. सगळीकडे मायबाप अन्न सांडलं गेलं, भरपूर प्रयत्न झाले, परंतु तोंडापर्यंत एकही घास गेला नाही. तेव्हा मात्र ज्यावेळी याची एक युक्ती शोधून काढण्यात आली. काय युक्ती होती हो महाराज? वा, समोरच्याच्या समोर हात धरावा. ह्याचा हात याच्या मुखात जाऊ शकतो, त्याचा हात नाही हातात माझे काय विचारे नाही तर परत आ करू. ठीक आहे, हा हात याच्या मुखात जाऊ शकतो, त्याचा हात माझ्या मुखात येऊ शकतो. हात कुठेही वागता कामाचा नाही. परिणाम असा की मला ज्या वेळेला मी एकमेकांना चारतो त्यावेळी इथं काय निर्माण होतं? आलो जाग्यावर महाराज. म्हणून जर प्रेम आलं तर आम्ही एकत्र काय येऊ शकत नाही. जिथं प्रेम असतं तिथं तुझं माझं येत नाही. तुला सा लावायला येईना, तुला ध लावायला येईना, तुला नीट टाळ वाजवायला येत नाही, तुला नीट पकवाज वाजवायला येईना, ठेवून जा घरी. प्रेम असलं, समजून घेण्याची वृत्ती असली तर महाराज तिथं काही आम्ही करू शकतो. म्हणून मला जावाजावात प्रेम तर घरामध्ये एकी, सासू सुनेत प्रेम तर घरामध्ये एकी, भावा भावात प्रेम तर मायबाप संसार सुखानं चालणारच. परंतु त्या प्रेमामध्ये जरा जरी व्यत्यय आला, स्वार्थ जागा झाला, तुझं माझं चालू झालं, महाराज लग्नाचं 1 वर्ष पण वाट नाही. आज नवरी घरात आली, 8 दिवसात मायबाप 2 घर. आता याच्यात दोष फक्त नवरीचा नाही, याच्यात दोष कुणाकोणाचा असतो हे तुम्ही संसारी लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल की महाराज भक्ती असेल तर प्रेम जाग झालं पाहिजे. प्रेम असेल तर भक्ती येत असते. आणि प्रेम आणि भक्ती जिथे एकत्र येतात तिथं मायबाप अहंकार नावाची गोष्ट राहणारच नाही. मग ज्यावेळी या 2 गोष्टी एकत्र आल्या ना त्यावेळी महाराज आम्ही देवाला सुद्धा सांगू, आता आनंद वाटायला लागला. आता फक्त एकच करावं असं वाटते, गोविंद 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 जीवी
वेगळी. आता एकरूप झालो महाराज, काय सांगावा, आम्ही एक झालो. आई बाबा, हा परिणाम आहे भक्तीचा आणि हा परिणाम आहे एका प्रेमाचा. म्हणून महाराज एक गोड प्रश्न असा विचारण्यात आला. चांगले शिष्य होते आणि चांगले गुरु होते. महाराज, देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ असा प्रश्न होता. देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? त्यावेळी महाराज, आम्ही देवाला त्याच वेळी बघू शकतो जर आम्हाला गुरु भेटले तर. परंतु गुरु भेटले, परंतु महाराज त्यांनी कोणाचं दर्शन करून दिलं? देवाचं दर्शन करून दिलं. देव म्हणे नाही नाही, मला जो मान दाखवतो तो श्रेष्ठ. देव म्हणे गुरु श्रेष्ठ, गुरु म्हणे देव श्रेष्ठ. त्यावेळी महाराज उत्तर एकच आलं, अरे जिथे प्रेम निर्माण झालं, जिथे भक्ती निर्माण झाली, तिथं आता तू आणि मी उत्पन्न तर राहिलीच नाही. तो वेगळा, मी वेगळा, गुरु वेगळा, देव वेगळा, हे राहिलं नाही महाराज. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. उत्तर इथं मिळालं महाराज. आता गुरुही वेगळा नाही, देवही वेगळा नाही. फक्त जर बसलेल्यांमध्ये जर कोणी भक्त असतील, ते जर समोरच्याला गुरु मानत असेल तर मात्र तिथं आम्हाला भक्त आणि गुरु दिसेल, शिष्य आणि गुरु दिसेल. आणि देवाधिकांमध्ये जर तिथं कोणी भक्त दिसला तर भक्ता करता देव मोठा होतो आणि देवा करता भक्त मोठा होतो. म्हणून महाराज, देवाचा महिमा तोच मोठा करेल. एका भक्तामुळे आमच्या देवाची ओळख होते आणि एका देवामुळे महाराज, अरे भक्त आहे म्हणून देव आहे. गुरुजींच्या समोर विद्यार्थी असले तरच गुरुजी शिकवू शकतात. ठीक आहे ना महाराज? जर गुरुजींच्या पुढे विद्यार्थीच नसतील तर शिकवणार कोणाला? शिक्षक म्हणायचं कोणाला? ठीक आहे ना? आणि शिष्य सुद्धा त्याच वेळी शिकू शकतात. मस्त वर्ग भरलेला आहे, परंतु वर्गात गुरुजीच आलेले नाहीत. मला शिकवणार कोण आणि शिकणार काय? जसं हे दोघं एकत्र आहेत, सापेक्ष वर्णन करत असताना आमचे वेदांत उपनिषद आम्हाला हेच उत्तर देतात, अरे आता वेगळेपणा राहिलेलाच नाही. म्हणून तुकोबाई सांगतात, तुका म्हणे आणि जीवी नुरेची वेगळी. आणि हे सगळं करत असताना आता आम्हाला दुसरं काही बघायची गरज नाही. आम्हाला आता आम्ही कोणीतरी हुशार आहोत, ज्ञानी आहोत, पंडित आहोत, हा अहंकारच आमच्यामध्ये राहणार नाही. तुकोबाई सांगतात, आम्ही असे कोणीही नाही, आम्हाला एवढं काही जमत नाही. का? कारण मला दुसरं काही येत नाही, हे मी सांगत नाही. म्हणजे तुकोबाई सांगतात, अनेक नये माझे मना, अनेक नये माझे मना, Oh,
करायचं म्हणलं तर महाराज त्या भक्तीमध्ये मी पण येतो, ठीक आहे ना. परंतु तो करून घेणारा कुणीतरी वेगळा आहे महाराज, हा भाव आमच्यामध्ये असला पाहिजे का. कारण आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची महाराज. हा भाव भक्ताकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच सुंदर असा देह मिळाला, मी कीर्तनात येऊन बसले, आम्हाला वाटतं मी कीर्तनात आले महाराज, तो मी पण आम्ही आमच्याकडे घेतो. परंतु विचार करा, कीर्तनात येण्याकरता जर देवाने 2 पायच दिले नसते तर महाराज आम्ही कीर्तनात येऊन बसलो असतो ना, नाही ना. म्हणून त्याचे आभार मानावे लागतील की देह त्यानं दिला, एवढा लाख मोलाचा देह. जीव दिला दान, गेले हा जीवा दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीना चिंतन, जगज्जीवन नारायण, अभ्यासाशिवाय आहे का हे. बसलेल्यांपैकी दाखव बरं गेलं काहीतरी म्हणून, चला उठा बरं, राहू द्या कीर्तन. आता काय कीर्तन, रोज कीर्तन रोज कीर्तन, 7 दिवस झाले कीर्तनच ऐकायचे. कोणाला सुद्धा जमेल का महाराज हे, त्याचा अभ्यास असावा लागतो महाराज, ठीक आहे ना. भाकरी मस्त म्हणायचे, मला माहितीये मला माहितीये, काय अवघड आहे त्यात. भाकरीचं पीठ घ्यायचं, तांब्यावर पाणी घ्यायचं, हाय असा सगळा ओतायचा, पातळ झालं तर पातळ, घट्ट झालं तर घट्ट. थापायला आली तर ती भाकरी, नाही आली तर अभ्यास असायला लागतो ना महाराज. माहितीये भाकरी कशी करायची. पीठ घ्यायचं असतं, पाणी घ्यायचं असतं, मळायचं असतं, थापायचं असतं, तव्यावर टाकायचं असतं, ते उलट पालट करून भाजायचं असतं, टोपल्यात टाकायचं असतं, ताट करायचं असतं, पुढं मोडून घ्यायचं असतं, ताव मारायचं असतो. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. परंतु महाराज माहिती असणं वेगळं आणि स्वतः समोर येऊन ते सगळं करणं मात्र वेगळं. तसं आहे महाराज, ठीक आहे ना. तुम्हाला सगळ्यांना माहितीये कीर्तनकार काय सांगतायत, काय सांगतायत महाराज. कीर्तनकार काय सांगतायत, बरोबर महाराजांचं उत्तर कीर्तनात आहे हो आपण, नाही का. शेवटी कशाबद्दल बोलणार, देवाबद्दलच बोलणार. मी आज इथं बोलले, उद्या येणारे महाराज देवाबद्दल बोलणार. कालचे 3-4 येऊन गेले ते सुद्धा देवावर बोलले. आता ते जे बोलले ते कोणाकोणाला काय माहिती नव्हतं, फक्त हात वर करा बरं. अहो आमच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं तुम्ही शाणे आहात बसलेले का. कारण एका जागेवर आम्ही एकदाच कीर्तनाला येतो, परंतु तुम्ही एका जागेवर बसून 7-7, 8-8 कीर्तनकार एका सप्त्यात ऐकता महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे हा असा बोलला, तो तसा बोलला, यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं. आमच्यापेक्षा खरा श्रोता वर्ग माई बापू मोठा आहे, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. आम्ही ज्ञानी बनावं, आम्ही हुशार बनावं. आमच्याकडे ज्ञान हवंय, समाजामध्ये ज्ञानाला किंमत आहे. अहो भरपूर प्रॉपर्टी आहे, आमच्या दिशांचा मालक आहे, परंतु मला सही सुद्धा करता येईल. समाजात किंमत कशाने आली, फक्त पैसा आहे. पैशावाल्याला किंमत, ज्ञानवाल्याला किंमत, ह्यातलं काहीच नसेल तर कोणाला किंमत. आम्ही म्हणतो माणुसकी पाहिजे, माणुसकी पाहिजे, परंतु समाज सुद्धा आज इतका हुशार निघाला महाराज. माणुसकीनं वागणाऱ्याला कोण किती किंमत देतो. काम झालं की सगळं विसरून जातो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, हे जीवन सुंदर जगायचं असेल तर आम्हाला एक मंत्र माहिती असला पाहिजे, मानसाने मानसाशी मानस
हा मंत्र पाठ आहे महाराज, परंतु किती जण कशी वागतील हे सांगू शकत नाही. आपला 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 म्हणून सुद्धा महाराज लोक घात करणारी असतात. त्यावेळी मात्र जेव्हा कळतं त्यावेळी आम्हाला पश्चाताप होतो. अरे ज्याला आम्ही आपलं म्हणलं तेच घातकी निघाले. महाराज कौरव आणि पांडव कुणी वेगळे नव्हते, सख्खे भावानी घरातलेच होते, परंतु घात करणारे वेगळे कोणी नव्हते, आपलेच भाऊ होते. हे ज्यावेळी कळालं त्यावेळी महाराज त्यांच्यामध्ये जी दुविधा निर्माण झाली. अख्खं महाभारत फक्त तुझं माझं करण्यातच गेलं. सिंहासनाला मालक मिळावा, कुणाला तरी राजसत्ता मिळावी, एवढ्यात महाराज अख्खं महाभारत संपलंय. परंतु तरी सुद्धा शेवटी ती सत्ता मात्र तशीच राहिली महाराज. ठीक आहे ना. आम्ही पळालो सत्तेसाठी. ऋषीमुनी असे होते, बायबाप तपश्चर्या केली, महादेवांचं नामस्मरण चालू होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुंदर असं नामस्मरण चालू होतं महाराज. आता तुम्हाला माहिती आहे सर्वात भोळी देवता कोण आहे महाराज. तपश्चर्या केली की लगेच खुश, लगेच प्रसन्न होणार. बोल वत्सा तुला काय पाहिजे असे म्हणणारे कोण. आमचं भोळं दैवत महाराज. ठीक आहे ना. शंकर महादेव प्रसन्न झाले. परिणाम असा झाला, बोल वत्सा तुला काय पाहिजे. मायबाप तपश्चर्या झाली, देवाला पाहिला, आनंद वाटला. विचार करायला लागला, देवाला आता नक्की काय मागू, देवाला नक्की काय मागू. विचार केला 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 आणि महाराज त्याला आपली दरिद्रता समोर दिसली. अरे देवाला आता काय मागू, काय मागू. मायबाप मागणं आहे का. त्याला सांगितलं, भगवान माझ्या डोळ्याने मला जे जे दिसेल ते सगळं माझं झालं पाहिजे. मागणं काय. डोळ्याने जे जे माझ्या समोर दिसेल ती सगळी संपत्ती माझी. मंदिर बघितलं मंदिर माझं, जमीन बघितली जमीन माझी. माय बाबा भगवंतानी लगेच तथास्तु केलं का. तपश्चर्येला प्रसन्न झाले होते. तथास्तु म्हणले आणि निघून गेले. आता ती येड तुमच्या आमच्या सारखंच हो. आपण बी तसलेच प्राणी. फुकटच मिळालं की कोण सोडत महाराज. मी पण त्यातलीच एक आहे. नाही तर तुम्ही मला काय ज्ञान देती पोरगी बा, काय बोलते. नाही हो, पाकिट नाही मिळालं तर मी हालीन काय येत ना. ठीक आहे ना महाराज. पाकिटात एक नोट कमी असली तरी आम्ही मागून घेणारे माई बाबा चेंगट प्राणी. वेगळं आपलं काय नाही हो, आपणही तसेच आहे. माई बाबा देवानी तथास्तु केलं की नाही.
तुझी इच्छा पूर्ण होईल. महाराज त्याला मोह सुटला. आमचा मोह सुद्धा तसाच आहे, ठीक आहे ना. जे दिसेल ते माझं, जे दिसेल ते माझं, जे दिसेल ते माझं. मायबाप समोर दिसतं एवढ्याच मान्यता करावी ना, धन्य भावना नाही. इतकं पळ सुटलं. बनगल मधनं गोव्यात गेलो, गोव्यातनं मायबाप शेजारी काय हा तिथं गेलं. तिथून कुठे गेलं? शिवतरात गेलं. शिवतरातनं कुठे गेलं? आरफळात गेलं. आरफळातनं कुठे गेलं? साताऱ्यात गेलं. साताऱ्यातनं कुठे गेलं? बरं जा ना आमच्या खटावाकडे जरा. खटावाकडे आलं. तिथनं परत मायनीकडे गेलं. नुसतं पळत राहिलं. इतकं पळत राहिलं, इतकं पळत राहिलं. मायबाप पळ 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 पळाला. एक ठिकाण असं आलं की आता पळणं सुद्धा अशक्य झालं. पळून पळून मला जागेवर अटॅक आला. तिथंच आडवं झालं. मायबाप किती जमीन स्वतःला मिळाली? वनगळ पुन्हा नाही. वनगळ मध्ये आला तू. हा आपण येते हो, आपल्यातच पाणी येतो. नुसता पळ सुटला. परंतु जिथं पडला ना महाराज, तिथं देह पडल्यानंतर जेवढी जागा राहिली तेवढीच देहाची जागा मायबापा फक्त त्याच्या वाट्याला आली. परिणाम असा फक्त मोहामध्ये अडकला आणि आम्हाला फक्त माझं माझं आणि आमची वसवस संपत नाही. महाराज कितीही मिळालं तरी आम्ही असमाधानी. म्हणून आमचं जीवन सुद्धा असंच आहे. सुंदर मानव देह मिळाला, पण तो ज्याच्या करता तो खर्ची घालायचा होता. मग अशी महाराजांनी सांगितलं, महाराज देह मिळाला ना त्याची किंमत करायला शिका. मायबाप त्याला योग्य मार्गी लावा. सुंदर हात मिळाले मायबाप भजनात टाळी वाजवण्याकरता. कशाला? तुझं वाटोळ होऊ दे. अशीच होती तशीच होती. हिला हान तिला हान. तिथं चोऱ्या कर, तिथं माऱ्या कर. ह्याला धोपट त्याला धोपट. इथं खून कर तिथं खून कर. दुसऱ्याची ज्वारी चुपटून आण. टोमॅटोच पळव, बटाटेच पळव. त्याला दिले का 2 हात? सुंदर पाय दिले. कशाला दिले? तीर्थयात्रा करायला ना. कोण कोण गेलं पंढरपूरला? आपली इतकी बारी खूप सुंदर असते महाराज. दिंडी अतिशय वाखाणण्याजोगी असते कोटेश्वरची. छान असा हा सोहळा असतो. पाय दिले ना छान कार्य करा, ठीक आहे ना. एकदा डोळे मिळाले. डोळे कशाला दिले? काळी दिसती, गोरी दिसती. काय सुंदर दागिना आहे. 10 तोळ्याचा केला वाटतं. आमच्या ह्यांच्या मागे लागून लागूनच आता मूळ काढून नाही. मला पाहिजेच तिची पैठणी. तिच्या डबलीनं मला पाहिजे. डोळे याच्या करता दिले का महाराज? देवा माझा विठू साबळा, देवा माझा विठू साबळा. मालकाची माझी आगळा, मालकाची माझी आगळा. देवा माझा विठू साबळा, देवा माझा विठू साबळा. देव कसा आहे? सावळा आहे. कसा आहे हे कधी कळालं? आम्ही या डोळ्यांनी त्याला बघितलं त्यावेळी कळलं देव कसं आहे. सुंदर ते ध्यान उभे विठवरी करकटीवरी ठेवूया. हे कळलं कधी? डोळ्यांनी बघितलं त्यावेळी समजलं ना महाराज. म्हणून रूपी गुंतले लोचना पायी स्थिरावले मन. या लोचनामध्ये तो गुंतला ना महाराज. त्यावेळी आम्हाला देवाचं वेग लागलं. त्याच्याकरता आमचे डोळे मायबाप साफ असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे. सुंदर कान दिलेत महाराज. कशा करता? आता ऐकेन तुझी कीर्ती, कीर्ती ऐकण्यासाठी सुंदर कान दिले. काही 2 डोळ्याचं घातलं. शेजारणीचं वेलच लय भारी. ते कानात काय सुंदर दिसते. बरेच जण कानाकडे बघत बसल्याचं काय महाराजांचं कानात रिंग काय वाटतं, वरती काहीतरी वाटतं. महाराज त्या कानाकडे आम्ही नाही, आम्ही सोन्याकडे बघत राहिलो. पण हे कान दिले ना देवाचं नामस्मरण आहे का. दुसऱ्याच्या चोल्या ऐकण्यात आपला वेळ घालवू नका. ही अशी म्हणली होती बरं का. माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं मी. तुम्हालाच म्हणली. मी सांगते ना माझ्यावर विश्वास ठेवा. कुणाच्या कानानं ऐकलं? माझ्या. लक्षात आलं ना महाराज. आम्ही कान तिथं वापरले. परिणाम असा झाला भांडण लावायला वेळ लागली नाही. तू तुझं माझं करत बायका एकमेकीच्या दारात उभ्या राहतात. परिणाम असा कुणी धोका दिला. मग आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय कसं वापरलं पाहिजे, ठीक आहे ना महाराज. सुंदर जीभ दिली. तुझं माझं अशी तशी शिव्या देण्यासाठी जीभ नाही दिली महाराज, ठीक आहे ना.
ती वाणी इतकी सुंदर गोड मुलायम असावी. देवाला सुद्धा महाराज अशा वाणीने देव सुद्धा वेडा होतो. वाणीमध्ये गोडवा असेल तर सगळी लोक आपलीशी होतात. लोक आपल्या करायला जास्तीचा वेळ लागत नाही. फक्त वाणीमध्ये गोडवा ठेवा, वाणीमध्ये प्रेम ठेवा, वाणीमध्ये आपुलकी ठेवा, वाणीमध्ये माणुसकी ठेवा. महाराज काय लोक तुमची होणार नाहीत. आज कलियुग असं झाले महाराज, माणसाला माणूस विचारतच नाही. फक्त समाज भरमसाठ दिसतोय, परंतु आपली म्हणणारी आता बोटं मोजण्यासारखीच आहेत. आणि ती पण शेवटच्या काळात आपल्या बरोबर नसतात. मग आम्ही कुणाकरता आयुष्य जगतोय याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून नामस्मरण भक्ती करण्याकरता सुंदर अशी जीव दिली ना, तर या जीवेनं सुंदर असं नामस्मरण झालंच पाहिजे. सर्वांनी प्रेमाने हात वर करा आणि प्रेमाने बोला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल तुमच्या सगळ्यांसाठी. टायमिंग होत आलंय माझं. महाराज तुम्ही मला काय वेळ घालवायचा कार्यक्रम चाललाय की काय? काही काळजी करू नका. चरण सोडल्याशिवाय मी सोडणार नाही तुम्हाला कोणाला. ठीक आहे ना? माझ्या तुकोबरांनी सांगितलं महाराज, नामस्मरणात इतका आनंद आहे ना, या नामस्मरणात इतका आनंद आम्हाला कुठेही मिळू शकत नाही हो. हा आनंद बाह्य जगामध्ये भौतिक विश्वामध्ये आम्हाला आनंद मिळतो. मला साडी घेतलेल्याचा आनंद वेगळा असतो, दागदागिने घेतलेल्याचा आनंद वेगळा असतो, गाडी घेतलेल्याचा आनंद वेगळा असतो, माईबाबा स्वप्नपूर्तीमध्ये असलेलं घर पूर्णत्वाला जातात त्यावेळी तो आनंद वेगळा असतो. परंतु कीर्तनात, नामस्मरणात, हरिपाठात ज्यावेळी आम्ही नाचतो ना महाराज, तो आनंद तर काय वेगळा असतो. हरिपाठाचं सुद्धा कौतुक करेल तेवढं थोडं आहे तुमचं. इतकी सुंदर लोक आहेत. काकांनी सांगितलं 100-150 लोक माईबाबा हरिपाठात आहेत तिथे. काय अजून कौतुक करावं तुमचं? एकदा जोरदार टाळ्या बरं. कोण येतं मला सांगा ना. आज वाचायला काय काय गावामध्ये 2-3 प्राण्याच्या वर कोणी वाचायला बसत नाही. इथं 25-30 वाचक आहेत. हरिपाठाला मला सगळी पिकलेली, हातात काठी असलेली, आणि काय करतात निघालो हरिपाठाला. गावात सप्ताह चालू आहे. होय, बाकीचे गेले कुठं? एक म्हणतं धारेला वेळ झाला, एक म्हणतं स्वयंपाक करायचे, एक अभ्यास करत बसले. सगळी कारणं येतात महाराज. हरिपाठाला 20-15च्या वर लोक नसतात काही गावात. परंतु इथलं काय वर्णन करावं. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा भाग बरं का. एखाद्या गावात सप्ताह चालू असला तर आजूबाजूची गावची लोक गाड्या करून इथे येतात आणि महाराज त्यांना आलेल्याचे पैसे दिले जातात. एकमेकांकडे जसा पैरा असतो तसं तुम्ही सप्ते काढता. अहो काय आनंद आहे हा. ठीक आहे ना? नाहीतर गावातली 20-25 लोकच आम्हाला सप्त्यात बघायला मिळतात. त्यामुळं करावं तेवढं कौतुक थोडं आहे महाराज. ठीक आहे ना? म्हणून आयुष्य इतकं सुंदर जगा. नामस्मरणामध्ये ज्याचं चित्त रमलं ना महाराज, अहो त्याचा देव सुद्धा दास व्हायला तयार होत असतो. म्हणून महाराज तुकोबा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात,
जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित मनास हा भक्ताचा भाव आहे. आणि देव सुद्धा त्याचा दास व्हायला तयार होतो. जनाबाईने सेवा करावी, नामस्मरणात राहावं, देवानं तिचं येऊन काम करावं. ठीक आहे ना. चोखा महाराजांनी नामस्मरण करत करत पंढरीची वारी गाठावी. पत्नीची डिलिव्हरी आली होती महाराज. डिलिव्हरी माझ्या पांडुरंग परमात्म्यानं बहिणीचं रूप घरामध्ये येऊन करून माईबाबू निघून जावं. अहो हा देवानी भक्ताचं नाते महाराज. याला म्हणावं नामस्मरण भक्ती, याला म्हणावं प्रेम. म्हणून महाराज या भगवंताबद्दल आणखी काय बोलावं. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, शरण तुला जय अंबे मा, शरण तुला जय अंबे मा. ओ अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. चरणी तुझा सुख शांती मिळे, भगवान चरणी तुझा सुख शांती मिळे, पापनाशना दूर पळे. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. भक्ती आहे ना, हे नामस्मरण आहे. म्हणून देवीला सुद्धा तेच आवडतं. नवरात्री सुंदर मायबाप चालू आहे. नवरात्रीमध्ये हा सप्ताह आपल्या गावात सुरू आहे. केवढा अनमोल भाग्य आहे महाराज. ठीक आहे ना. आणि तर काही लोकांचा वेळ हा वेगळ्या मार्गाने निघून जातो, परंतु गावात नवरात्रीत हा सप्ताह चालू असावा हे तुमचं आमचं परम भाग्य आणि पुण्याचं कार्य म्हणायला हरकत नाही महाराज. म्हणून 9 दिवसामध्ये जेवढं नामस्मरण होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. एक वेळी तुम्ही साड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा तुम्ही फक्त चित्त कसं रोज शुद्ध होईल याचा विचार करा. शुद्ध चित्तीचा एकच साबण ते म्हणजे फक्त नामस्मरण. आणि इथं भील लागत नाही, निर्मा लागत नाही, रील लागत नाही, काही लागत नाही. इथं 10 काढा, 15 काढा, 20 रुपये द्या, 50 रुपये द्या, कुठले बॉक्स आणायची गरज नाही. फक्त तोंड, जीभ आणि माईबाप आपलं चित्त एवढंच फक्त आपल्या जवळ आहे ना, त्याचा वापर फक्त छान करा आणि चित्त शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करा. नवरात्रीमध्ये घरामध्ये देवी महात्म्यासारखा ग्रंथ पठण व्हावं. माईबाबा दुर्गा सप्तशती सारख्या ग्रंथाचं सुद्धा पठण व्हावं. या 9 दिवसामध्ये आम्हाला जगदंबेबद्दल जेवढी काही भक्ती करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. आणि ते नामस्मरण रूपी असले तर तो आनंद काय वेगळाच आहे. म्हणून जाता जाता सांगून जाते, तुम्ही नामरूपी बनून जा. माईबाबा तुम्ही नामस्मरणाला आपलंसं करा. देव तुम्हाला आपलंसं करायला कमी करणार नाही. विठोबा रखुबा.